ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, जेव्हा दामिनी महिपतला हाकलून देत असते तेव्हा महिपत सुरा काढून तिच्या गळ्याभोवती धरतो आणि म्हणतो, कसं आहे ना, कालपर्यंत माझ्यातला बाप जिवंत होता, तुझ्या पायाशी येऊन बसत होता, पण आज लेकीच्या हातात हातकड्या बघितला आणि त्याच्यातलं जानवर जाग झालं, ते आता पिसाळलंय. काय स्वप्न दाखवली होतीस तू? माझी लेक निर्दोष सुटणार, तो पाटील जेलात जाणार, माझ्या लेकीचं रिसॉर्ट बनणार. काय झालं त्याचं? खोटं बोलली ना माझ्यासोबत, फसवलं ना मला. महिपत शिकरेला फसवलं. आता या फसवणुकीची शिक्षा काय माहिती का? कान, नाक, डोळे, जीभ, आता सगळं जाणार. असं म्हणून महिपत दामिनीवर वार करणारच असतो, तेवढ्यात दामिनी तिच्याजवळचं पिस्तूल बाहेर काढते आणि महिपतवर रोखून धरते.